अनेक आजार येण्याचं कारण काय आहे तर वात पित्त कफ हे आपल्या त्रिदोष आहे आणि हे त्रिदोष जर समान असले संतुलित असले तर आपल्याला कुठला आजार येत पण काही कारणाने आपल्याला त्या त्रिदोषाचं असंतुलन झालं समजा पित्त वाढलं तर पित्तामध्ये सुद्धा अनेक आजार निर्माण होतात. तर आपण पित्ताच्या गोळ्या खातो पित्ताच्या गोळ्या कधीच खायच्या नाही खाल्ल्यामुळे काय होतं तेवढ्या पुरतं बरं होतं आणि ते पित्त आजार दाबलं जातं संग्रहित होतं त्यापासून मग उष्णता वाढते अल्सर होतो मूळव्याध होतं असे वेगवेगळे आजार निर्माण पित्तापासून अनेक आजार निर्माण म्हणून पित्तासाठी गोळ्या न खाता पित्त एक तर पाडावं कसं पाडता येईल 1-1.5 तांब्या गरम पाणी पिता येईल एवढं गरम करायचं त्यामध्ये 2-3 चमचे मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि ते खालीवर करायचं आणि ते बसून गोड 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 सगळं पाणी पिऊन टाकायचं आणि सगळं पित्त पडल्यानंतर आपण हातपाय तोंडून फ्रेश व्हायचं नंतर आपण एकतर मीठ साखर पाण्याचं ORS पाकेट ठेवा किंवा घरी एक ग्लासभर पाणी अर्धा चमचा मीठ 2 चमचे साखर असं करून ते चवीपुरतं मीठ टाक ORS मध्ये तेच असतं त्यामुळे काय होतं आपल्याला उलट्या केल्यामुळे शरीरातलं पाणी गुण गेलं असतं थकवा येतो चक्कर येण्याची शक्यता असते म्हणून ORS किंवा मीठ साखरेचं पाणी करून प्यायचं आणि थोडं पडून राहायचं तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही.